समारंभ आदरणीय तुकारामजी मुंडे सरांचं या ठिकाणी आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत तर केलेलं आहेच. सरांनी आज इच्छा दर्शवलेली आहे की ते कार्यक्रमाचा आनंद खाली बसून घेणार आहेत. याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करते. आपण जिथे जिथे रिकामी जागा आहे कृपया त्या रिकाम्या जागा तरुण मंडळींनी भरून घ्या. आणि आपल्याला कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करायची आहे. मान्यवरांचं व्यासपीठावरही आगमन झालेलं आहे, त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपण आसन व्यवस्था पटकन सुरळीत करून घेऊया म्हणजे आपल्याला कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल. पहिली रांग जी आहे ती आदरणीय मुंडे सरांच्या कुटुंबियांसाठी आपण राखीव ठेवूया, सगळ्यांना विनंती आहे. खऱ्या अर्थाने भव्य दिव्य असा हा पुस्तक प्रकाशन सोहळा त्याला प्रारंभ करत असताना ज्या पुस्तकाचं स्वागत महाराष्ट्राने आहे आणि आता इथली पूर्ण जागा अजून थोडी मागे जागा आहे, आपण तीही भरूया आणि खुर्च्या थोड्या रिकाम्या करून घेऊया. आणि त्यातून ज्यांना जागा नाही मिळालेली त्यांनी इथे स्टेजच्या इथे जर येऊन बसलात तरी हरकत नाही. हा, फक्त इथे बसलात तर मग नंतर उठण्याची परवानगी नाही आहे. इतक्या संख्येने लोक असताना इतक्या शिस्तीत इतक्या शांतपणे काम होऊ शकतं. मला वाटतं ही पण एक अतिशय अभिनंदनीय गोष्ट आहे आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं खूप अभिनंदन. अजून मागे थोडी जागा आपल्याला दिसते आहे. मला माहितीये नंतर आज आपल्याला हा कार्यक्रम पाहताना कुठली हालचालच करायची नाहीये आणि ती आपण करणारही नाही. आदराचं स्थान असणारे ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे सर यांचं या ठिकाणी स्वागत करावं. सरांची ताम्रपटसारखी कादंबरी महाराष्ट्राचा राजकीय इतिहास असेल, महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटा असतील, या सगळ्या उलगडून सांगणारा ताम्रपट ज्यांनी मांडला असे रंगनाथ पठारे. आज आपण स्वागतही खास पद्धतीने करतो आहोत. आपण पाहू शकता जे सन्मानचिन्ह आपण प्रदान करतो आहोत ती साक्षात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची प्रतिमा आहे. शाल आणि सन्मानचिन्ह देऊन आपण सरांचं स्वागत करूया. यानंतर मी लेशपाल जवळगे सर यांना विनंती करते की आपण राजीव खांडेकर सरांचं स्वागत करावं.
माझा कट्ट्यावरती राजीव खांडेकर सर जेव्हा आपल्याला भेटतात तेवढा अवघा महाराष्ट्राचाच माझा कट्टा होऊन गेलेला असतो. महाराष्ट्राची नस अचूक ओळखणारे पत्रकार, माजी सनदी अधिकारी असणारे आणि लेखक म्हणूनही आपल्याला परिचित असणारे, सनदी अधिकारी हा बदलाचं माध्यम आहे यावर विश्वास बाळगणारे असे सनदी अधिकारी आदरणीय संग्राम गायकवाड सर. यानंतर मी अमृता तांदळे मॅडमना विनंती करते की आपण संजय नहार सरांचं स्वागत करावं. या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. सरहदच्या कामाशी आपणा सगळ्यांचा जवळून परिचय असेलच. आज पुणे आणि काश्मीर यामधलं अंतर सरहदने मिटवून टाकलेलं आहे. त्याचबरोबर भारताच्या सीमावर्ती भागामध्ये जिथे जिथे दहशतवाद आहे तेथील मुलांना विकासाची आणि शिक्षणाची संधी मिळवून देणाऱ्या सरहदचे संजय नहार सर. यानंतर माजी अपर जिल्हाधिकारी आणि अध्यक्ष महाराष्ट्र पब्लिक स्कूल आदरणीय अशोक मुंडे सरांचं आपण स्वागत करूया. मी लेशपाल जवळगे सरांना विनंती करते की आपण त्यांचं स्वागत करावं. अशोक सरांविषयी मला इतकंच म्हणावंसं वाटतं की आज आपल्याला तुकाराम सर दिसत आहेत ज्या पद्धतीने काम करताना, त्यामागचा आधारबळ असणारे असे अशोकजी. आणि मी आत्ता जे म्हटलं त्याचा प्रत्यय तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतर अधिक प्रकर्षाने येईल. मी अनिल माने सरांना विनंती करते की ज्यांच्या पुस्तकाचं आज आपण प्रकाशन करतो आहोत असे आदरणीय शफी पठाण सर यांचं स्वागत आणि अभिनंदन आपण या सत्कारातून करूया. पत्रकार म्हणून अनेक वर्ष त्यांची लेखणी कार्यरत असली तरी पुस्तक रूपाने लेखक म्हणून पहिल्यांदा शफी पठाण सर आपल्याला भेटतात. मला वाटतं त्याहीसाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. यानंतर आपण काही विशेष सन्मान करूया आणि मी आदरणीय रंगनाथ पठारे सरांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते हे सन्मान करूया. आज हे जे अतिशय देखणं असं मुखपृष्ठ आपण तुकारामचं पाहतो आहोत ते ज्यांनी साकार केलं असे आदरणीय ख्वाजा सय्यद यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. मी ख्वाजा सरांना विनंती करते की आपण मंचावर येऊन सन्मानाचा स्वीकार करावा. यानंतर या पुस्तकाचं मुद्रित शोधन ज्यांनी केलेलं आहे असे संजय पवार सर यांनाही सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर येण्याची विनंती करते. पुन्हा एकदा पठारे सरांना विनंती आहे की आपण खांडेकर सरांना विनंती करते की आपण सन्मानित करावं. जी या पुस्तकाची याबरोबर आहे. कारण सूर्यासारख्या तेजस्वी व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीवरील पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी ही सूर्यासारखे तेजस्वी लोक विचारपीठावर असताना माझ्यासारख्या काजव्याला प्रास्ताविक करायला मिळते. खरं म्हणजे हे या काजव्याचं भाग्यच म्हणावं लागेल. प्रकाशन सोहळ्यासाठी विचारमंचावर उपस्थित असलेले प्रसिद्ध लेखक, साहित्यिक, विचारवंत डॉक्टर रंगनाथ पठारे सर, ज्यांच्यामुळे आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, ही आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. सर, आपण आज आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारलं, हा खऱ्या अर्थाने
या सोहळ्याचा सन्मान आहे. टी व्हीच्या माध्यमातून आपण रोज ज्यांना पाहतो आणि ज्यांचे परखड विचार आपण ऐकतो असे ABP माझाचे राजीव खांडेकर सर, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे या कार्यक्रमाचे नियोजन झाले. 98व्या साहित्य संमेलनात दिल्लीमध्ये आयोजित करून आपल्या मराठीचा डंका दिल्लीत वाजवणारे आमचे मार्गदर्शक संजय नहार सर आणि पुस्तकासाठी मार्मिक प्रस्तावना लिहिलेले अशोक मुंडे सर आणि सर्वात शेवटी पण बेस्ट सेलिंग पुस्तकाचे लेखक शफी पठाण सर, आपल्या सर्वांचेच मी न्यू इरा पब्लिशिंग हाऊसतर्फे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला आनंदाने सांगावंसं वाटेल की आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले माननीय तुकाराम मुंडे सर, मी आपली खूप आभारी आहे. तसेच व्यासपीठासमोर अनेक मान्यवर आहे. मला सर्वांची नावं घेणं शक्य नाही, पण आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा न्यू इरा पब्लिशिंग हाऊसकडनं सहर्ष स्वागत करते. तुकाराम या महाराष्ट्र नक्कीच स्वागत करेल. आपण आजवर प्रेरणेसाठी अनेक सक्सेस स्टोरी, सामान्य परिस्थितीत संघर्ष करून व्यक्तीचा जो प्रवास आहे तो खरं तर माझ्या अर्थाने तो मोटिवेशन आहे असं मला वाटतं. हे पुस्तक तरुणांसाठी फक्त प्रेरणा देणारं नसून नैतिकता, कौटुंबिक मूल्य, प्रत्येक पालकांसाठी दिशादर्शक आहे असं मला वाटतं आणि इच्छाशक्ती वाढवणारा तो एक तरल प्रवास आहे. मला या पुस्तकातून अजून एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे एखाद्या व्यक्तीने पदवी मिळवणं किंवा स्पर्धा परीक्षा पास होऊन नोकरी मिळवणं इथपर्यंत मर्यादित न राहता ती नोकरी मिळाल्यानंतर आपण समाजाच्या विकासासाठी लोकाभिमुख किती कामं करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि ही बाब तुकाराम मुंडे सरांच्या बाबतीत अगदी खरी आहे. अन्नाच्या भेसळीने विविध आजार होतात, तसेच विचारांच्या भेसळीने अनेक पिढ्या बर्बाद होतात. सर, आपण अन्न प्रशासनामध्ये आयुक्त झाल्यापासून अन्नातील भेसळ बाहेर काढलीत, तशीच विचारांची असलेली भेसळ आपण या पुस्तकाच्या माध्यमातून नक्कीच बाहेर काढा अशी आशा मला यातनं वाटते. गेल्या 8 वर्षांपासून न्यू इरा पब्लिशिंग हाऊस महाराष्ट्रातील तरुणांना आपल्या हक्काचं प्रकाशन वाटतंय, हे खरंच आमचं भाग्य आहे. आणि अशात प्रकाशन संस्थेसाठी मैलाचं दगड ठरणारं हे पुस्तक ज्याचं महाराष्ट्राने भरभरून कौतुक केलं, खरं तर ही आम्हाला काम करण्यासाठी एक नवीन ऊर्जा मिळवून देणारं आहे. महाराष्ट्रात वाचन चळवळ संपलेली आहे अशी ओरड असताना या सभागृहातील आणि बाहेरील गर्दीवरून तुम्ही सर्वांनी ही बाब खोटी ठरवली. गेल्या 15 दिवसांपासून प्री ऑर्डर्स सुरू आहेत. पुस्तकाला भरभरून प्रतिसाद मिळतोय. पण या ऑर्डर्स घेत असताना एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की हा प्रतिसाद केवळ पुस्तकाला नाही आहे, तर तुकाराम मुंडे सरांच्या प्रती असलेला विश्वास आणि अपेक्षांचा आहे. आज आम्ही सर्वजण सकाळपासून सतत पुस्तकाचे पॅकिंग करत आहोत, तरीही केवळ 30% ऑर्डर्स आम्ही आज डिस्पॅच करू शकलो. अजून हजारो प्रतींचं डिस्पॅच बाकी आहे. पण मी न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या टीमकडून आपल्या सर्वांना हे आश्वासन देते की येत्या 2-3 दिवसामध्ये आम्ही या सर्व पुस्तकांच्या ऑर्डर्स पूर्ण करू आणि येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये हे पुस्तक उपलब्ध असेल. आज आपण सर्वजण ज्या उत्स्फूर्तपणे पुस्तकाच्या प्रकाशनाला आलात, त्यातून हे पुस्तक मराठी साहित्यामध्ये एक नवा उच्चांक गाठेल असा मला विश्वास वाटतो. या सुंदर अशा सोहळ्याचे संयोजक लेशपाल जवळगे दादा, अनिल माने सर, सुनील बांगर, संजय पवार आणि आमची न्यू इराची संपूर्ण टीम आणि असे अनेक जण जे या कार्यक्रमाच्या सोहळ्याच्या नियोजनात होते. या पुस्तकाला वेळेत पोहोचवणारे आमचे सगळे डिस्ट्रीब्युटर्स, आज सगळेच नाही आहेत पण त्यातले काही डिस्ट्रीब्युटर्स सरांना भेटण्यासाठी आणि या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. त्याचबरोबर हे पुस्तक वेळेत पोहोचवणारी आमची कुरिअरची सगळी टीम, या सर्वांचीच मी खूप ऋणी आहे. आमचे प्रिंटर्स ज्यांनी अतिशय कमी वेळेमध्ये या पुस्तकांच्या प्रती आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्या, त्यांचेही मी खूप ऋणी आहे. आज आपल्याला या विचारमंचावरून अनेक दिग्गज लोकांचे विचार ऐकायचे आहेत, त्यामुळे आपल्या सर्वांचा खूप वेळ न घेता मी थांबते. थँक्यू.
धन्यवाद अमृताताई. खऱ्या अर्थाने आपण जो विचार विनंती करते की आपण या पुस्तकाचं प्रकाशन करावं आणि हे पुस्तकाचं प्रकाशन होत असताना दासू वैद्य सरांच्या तुकाराम या कवितेतल्या ओळी मला आठवत आहेत की जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचारांची कळ तुकाराम. तर मला वाटतं याच शब्दांमध्ये मला या पुस्तकाचंही वर्णन करायला आवडेल आणि मी ख्वाजा सय्यद सरांनाही मंचावरती येण्याची विनंती करते कारण अतिशय आकर्षक असं माननीय तुकाराम मुंडे सरांचं पुन्हा एकदा मंचावर स्वागत. आणि या पुस्तकाचे नायक आपणा सगळ्यांच्या मनातले महानायक यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय रंगनाथ पठारे सर आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते आपण या पुस्तकाचं प्रकाशन करूया. आणि सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. आपण जितक्या प्रती घ्याल तितके अधिक सवलत अशा पद्धतीची योजना आहे. त्यामुळे जरूर आजच्या प्रकाशनानिमित्त पुस्तकावरतीची ऑफर पण सांगतो आणि महत्त्वाची सूचना द्यायची म्हणून मी डिस्टर्ब करतोय. पुस्तक एक प्रत घेतली तर 200 रुपये असेल, 2 प्रती घेतल्या असतील तर पर प्रत 175 रुपये असतील आणि 5 किंवा 5 पेक्षा जास्त प्रती घेतल्या तर पर प्रत 150 रुपयाला असेल. सगळ्यात महत्त्वाची सूचना ज्यासाठी तुम्ही सगळेजण उत्कंठेने ऐकता आहात, तुकाराम मुंडे सर खालच्या हॉलमध्ये जिथं स्क्रीन लावलेलं आहे, कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही घेतलेल्या पुस्तकावरती जर तुम्ही डिसिप्लिन पाळली आणि ओळीत आलात तर जेवढा उशीर रात्रभर चालू राहिला तरी चालेल, पण सर्वांना ऑटोग्राफ द्यायला थांबणार आहेत. त्यामुळं कार्यक्रम संपायच्या अगोदर पुस्तक घेऊन लाईनमध्ये थांबा इथं बसण्यापेक्षा. थँक्यू. सर आपण वर बसावं अशी विनंती आहे सगळ्यांची. सर एरवी कुणाच्या आग्रहाला बळी पडत नाहीत, आज आपला एकटा का बघूया. याला म्हणतात लोकाग्रह. मुळातच तुकाराम मुंडे सर नेहमी सांगत असतात की लोक त्यांच्याबद्दल एक चुकीची प्रतिमा तयार करायचा प्रयत्न करतात की ते खूप स्ट्रिक्ट आहेत, लोकांना उपलब्ध नसतात वगैरे वगैरे. तर आत्ताची जी तुम्ही कृती बघितली ना, तीच त्यांची आयुष्याची जगण्याची रीत आहे मित्रांनो. लोकांसाठी ते 24 तास उपलब्ध असतात. ज्या लोकांसाठी ते उपलब्ध नसतात ते त्यांच्याबद्दल तशी प्रतिमा करायची प्रयत्न करत असतात. त्यामुळं ही त्यांची ओरिजिनल प्रतिमा आहे जी तुम्ही आता सर्वांनी डोळ्याने बघितली. अगदी खरं आहे. आणि यानंतर आज ज्यांच्याविषयी हे पुस्तक आहे, हा सगळा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे आणि एक विश्वास देणारा आहे की परिवर्तन घडू शकतं आणि तो ज्यांच्या समर्थ लेखणीतून आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे असे लेख. ह्या पुस्तकाचा संपूर्ण प्रवास वगैरे मी काही सांगणार नाही आहे. मला जे काही 7 मिनिटं मिळाली आहेत त्याच्यातले 2 मिनिटं मी कमी करून 5 मिनिटात आटोपायचा माझा प्रयत्न आहे. मी विस्ताराने माझ्या मनोगतात पुस्तकात सगळं लिहिलं आहे. वेगवेगळ्या मुलाखतींमधनं ते वाचकांसमोर समाजासमोर येतच आहे. मी त्याकडे पुन्हा वळणार नाही. फक्त काही निरीक्षणं या प्रवासादरम्यानतली माझ्या गाठीशी आलेली आहेत सर, ती तुमच्या परवानगीने सांगून मग मी पुढे जाऊ. हे कादंबरी लिहिताना जेव्हा मी सुरुवात केली, खरं म्हणजे
अनेकांना पडलेला हा प्रश्न आहे की मी व्यक्तिचरित्र का निवडलं लिहिताना, आणि खांडेकर सर तो लिहिताना तुकाराम मुंडे हे एकच नाव माझ्यासमोर पर्याय म्हणून का उभं राहिलं, असे प्रश्न ज्या दिवसापासून या पुस्तकाची घोषणा झाली आहे त्या दिवसापासून माध्यमं विचारतायत, माझे सहकारी विचारतायत, मित्र विचारतायत, राज्यभरातून तशा प्रश्नांची विचारणा माझ्याकडे होत आहे. आणि प्रश्न विचारणाऱ्यांना मी भाडेके टट्टे वगैरे समजत नसल्याने त्या प्रश्नाचं उत्तर देणं लेखक म्हणून माझी नैतिक जबाबदारी समजतो. मी जेव्हा माध्यमातून ठरवून बाहेर पडलो तेव्हा माझ्यासमोर कथा, कविता, कादंबरी हा रंजनात्मक मार्गाने जाणारे अनेक पर्याय उपलब्ध होते खांडेकर सर, पण मी ती नाकारले, विचारपूर्वक नाकारले. कारण माझ्या 25 वर्षाच्या माध्यमातल्या प्रवासाला जर तपासलं तर तुमच्या लक्षात येईल की माझ्या लिखाणाची जी शैली राहिली आहे ती केवळ वास्तववादी आणि तटस्थ पत्रकारितेची राहिलेली आहे. त्यामुळे मी रंजनाच्या वाटेने न जाता जे काही समाजाच्या हिताचं असेल आणि समाजातले असे नायक, ज्याला नायक म्हणावे असे फार बोटावर मोजणे इतके 2-4 उरलेले आहेत, त्या नायकांपैकी एखाद्याची वास्तवकथा जी आहे ती वाचकांपर्यंत, समाजांपर्यंत नेली पाहिजे या विचाराने प्रेरित झालो. आणि जेव्हा मी ठरवलं की हे कोणावर करायचं आहे तर मी आदरणीय तुकाराम मुंडे सरांची 2 प्रशासकीय कारकीर्द माझ्या नागपुरात बघितली. हा प्रश्न सातत्याने विचारला जातं की कसं सुचलं हे आणि गाठलं कसं तुम्ही तुकाराम मुंडे साहेबांनी, ते सांगून पुढे जातोय की 2 प्रशासकीय कारकीर्द म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सर जेव्हा पहिल्यांदा नागपुरात आले तेव्हा मी माध्यमात होतो. मी त्यांची सगळी कार्यशैली जवळून बघितली. आणि त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा ते महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नागपुरात आले त्यावेळेस तर कोरोनाचाच काळ होता, युद्धजन्य परिस्थिती होती, जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. एक कुशल अधिकारी आपल्या कल्पनेनी मृत्यूला कसं थोपवून धरू शकतो हे मी माझ्या नजरेने सर पत्रकारितेच्या दरम्यान हे पाहिलं. आणि मग जेव्हा मी ठरवून पत्रकारितेच्या बाहेर आलो तेव्हा ठरवलं की जर लिहायचं असेल तर ते व्यक्तिचरित्र लिहायचं आहे, आणि ते व्यक्तिचरित्र लिहायचं असेल तर ते तुकाराम मुंडेंचंच आपण लिहायला हवं. त्यातून ह्या पुस्तकाचा प्रवास सुरू झाला. मित्र, लेखक म्हणून अनेक रात्री मी चिंतनात घालवले आहेत. तुम्ही विश्वास करणार नाही, मानवी आयुष्यात असंही घडू शकतं का असे प्रश्न मला रोज सर पडायचे जेव्हा मी एक पान या पुस्तकाचं लिहित होतो. तुकाराम मुंडे सरांना आत्मस्तुती अजिबात आवडत नाही, आत्मगौरव अजिबात आवडत नाही, म्हणून मी त्यांना जाऊन कधी बोललोही नाही की सर मला तुमच्यावर पुस्तक लिहायचं आहे. मी माझ्या परीने आधी पुस्तकाची सुरुवात केली, 4-2 खरडे लिहून झाले आणि त्यांच्या गावाला गेलो. ताडसोना नावाचं एक छोटंसं गाव बीडपासून काही अंतरावर आहे, तिथे मी राहिलो. त्यांच्या मित्रांना, मानेसाहेब तिथे उभे आहेत मला दिसतंय, ते साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे. तोपर्यंत तुकाराम सरांना या गोष्टीची कल्पनाही नव्हती. त्यांच्या आयुष्यातले अनेक चढउतार, अनेक प्रसंग मी लिटरली जगलो आहे त्या गावात राहून. आणि त्यातून जे काही संचित जो ऐवज माझ्या हातात आला त्याचं रूपांतर त्या पुस्तकात होत गेलं. पण ते काही तेवढ्या पुस्तकाच्या लांबीचं पुस्तक होऊ शकलं नसतं तेवढ्या बळावर. म्हणून मी आदरणीय अशोक सरांना विनंती केली की सर माझा प्रयत्न प्रामाणिक आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला या पुस्तकासाठी कृपया तुम्ही मदत करा. त्यांना ते प्रयत्न प्रामाणिक वाटले असावेत. मी माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करायला शब्द नाहीत अशोक सरांचे की त्यांनी यासाठी मला पाठिंबा दिला आणि त्या पुस्तकासाठी जो काही ऐवज लागतो तो मला त्यांनी विश्वासाने पुरवला. एक त्रयस्थ माणूस कुठून तरी नागपुरातून येतो आणि असं म्हणतो की तुकाराम मुंडेंवर पुस्तक लिहित आहे, गंमत आहे का? त्यातले सगळे संदर्भ तर्काच्या कसोटीवर 10-10 वेळेस तपासावे लागले असते, त्याच्याशिवाय ते पुस्तक लिहिता आलं नसतं. इतकं सार्वजनिक आयुष्यातली त्यांची प्रतिमा उजळ आहे. ही मोठी जबाबदारी होती. जबाबदारीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे विश्वास ठेवायचा का हा प्रश्न होता. तो विश्वास अशोक सरांनी ठेवला, याबद्दल मी त्यांची सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करतो. जसं मी आधी म्हणालो की एखाद्या माणसाच्या मानवी आयुष्यात इतके प्रसंग वाईट येऊ शकतात का असा प्रश्न पडावा, इतकं संघर्षमय प्रवास सरांचा राहिला. एक छोटंसं उदाहरण देऊन पुढे जाईल आणि या पुढच्या 3 मिनिटात आपण माझं जे मनोगत आहे ते मी संपवतो. सर 4थ्या किंवा 5व्या वर्गात असतील. दिवे लावणीच्या वेळेस अचानक पोटात दुखायला लागलं आणि लक्षात आलं की अतिसाराचे लक्षणं आहेत. गावात एक छोटंसं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आई हडहडली कारण त्याच्या आधी 2 मोठ्या अपघातातून सर वाचले होते. हे पुस्तक जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला सगळं लक्षात येईल की हे जे काही सांगितलं जात आहे ना तुकाराम मुंडेंच्या प्रतिमेबद्दल किंवा जे काही नॅरेटिव्ह सेट केले जात आहेत, नॅरेटिव्ह पसरवले जात आहेत, त्याला तडा देण्याचं काम हे पुस्तक करेल
असा मला लेखक म्हणून विश्वास आहे. मी त्याच्या तळाशी आणि तपशिलात आणखी जात नाही. फक्त एक प्रसंग तुम्हाला सांगतो की सर 3ऱ्या किंवा 4थ्या वर्गात असतील, मला आता नेमकं ते आठवत नाही, त्या पुस्तकात सगळं तपशील लिहिलेलं आहे. दिवे लावणीच्या वेळेस आता अचानक सरांच्या पोटात दुखायला लागलं आणि लक्षात आलं की अतिसाराची लक्षणं आहेत. आईनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. त्यांनी डॉक्टर होते, त्यांनी तपासलं, त्यांनी सांगितलं की लक्षणं अतिसाराचीच आहेत, ही काही औषधं तुम्हाला देतो आहे, हे तुम्ही तुकारामला द्या. आई त्यांना घेऊन घरी आली, पण ते औषध इतकं कडू होतं की ओठावर ठेवलं की ओकारी व्हायची. त्यामुळे औषध पोटात जात नव्हतं आणि पोटात जात नसल्यामुळे आराम पडत नव्हता. आई मोठी अस्वस्थ झाली की काय करावं. त्यावेळेस त्यांच्या शेजारी राहणारी एक महिला त्यांच्याकडे आली आणि ती म्हणाली, जीजी काय झालं. जीजी, गावकरी जे होते ते तुकाराम सरांच्या आईला जीजी म्हणायचे आणि सर आणि सगळे भावंड बाई म्हणायचे. ती शेजारची महिला विचारायला लागली, जीजी काय झालं. आईने सांगितलं की अशी अशी अडचण आहे. तुकारामच्या हातावर गोळी ठेवली की तो लगेच ओकारी करतो, इतकी ती गोळी कडू आहे, ती पोटात जात नसल्यामुळे आराम पडत नाही आणि याच्या वेदना मला बघवत नाही आहेत, काय करू. त्या शेजारच्या महिलेने एक उपाय सुचवला, एक काम करा, जसं तुम्ही गोळी द्याल त्याच्या लगेच नंतर साखर तळहातावर ठेवा. ती साखर जर पोटात गेली तर गोड वाटेल आणि तुकाराम ओकारी करणार नाही, गोळी पोटात जाईल आणि तर लगेच आराम होईल. आई अस्वस्थ झाली. चेहऱ्यावर 1000 प्रश्नांचे भाव एका वेळेस उपस्थित झाले. शेजारच्या महिलेला कळेच ना असं का झालं. तिने विचारलं, मी साधी युक्ती सांगितली, जीजी तू इतकी चिंताग्रस्त का झालीस. आई म्हणाली, अगं साखर कुठे आहे आमच्याकडे, ती सणावाराला कधीतरी येते वर्षातून एकदा. ह्या टोकाची गरिबी पाहिलेला हा माणूस आज या पदावर दिसतो आहे. मित्रो, आम्ही जेव्हा म्हणतो की हे म्हणजे तुकाराम मुंडे लार्जर दॅन लाईफ झाले, ते प्रसिद्धीला फार हे करतात की बा आपण प्रसिद्ध व्हावं, जगभरात जावं, यासाठी त्यांची धडपड असते. इतकी टोकाची गरिबी पाहिलेला माणूस कधी प्रसिद्धीच्या मोहापायी मागे पुढे धावणार नाही. ते आपल्या कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य देतात, म्हणून माध्यमं त्यांच्याकडे जातात आणि ते जगासमोर येतात. तुकाराम मुंडे कधीच प्रेस नोट घेऊन कोणाच्याकडे जात नाही. कधी कधी तर पठारे सर मला प्रश्न पडतो, तुमचा जो भास्करराव दुर्वे आहे ताम्रपटातला, तो जसा तत्वनिष्ठेला घेऊन जगायचा आणि अजिबात तत्वांशी तडजोड करत नव्हता, तुकाराम मुंडे सरही त्याच मार्गाने निघालेले मला अनेकदा जाणवतात. त्या अर्थाने तुम्ही या व्यासपीठावर फारच संयुक्तिक ठरता सर, कारण ताम्रपटाचा नायकही तुकाराम मुंडेंच्या वैचारिक मार्गाशी साधर्म्य सांगणारा आहे असा लेखक म्हणून मला वाटतं. अनेक गोष्टी आहेत, अर्थात मी तपशिलात जाणार नाही, पुस्तक तुमच्या समोर आहे. ह्या पुस्तकाच्या निर्मितीसाठी ज्या ज्या लोकांनी मला मदत केली त्या सगळ्या दृश्य अदृश्य हातांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या संक्रमणाच्या काळामध्ये, म्हणजे आम्ही जे काही पॉलिटिकल सोशल सिनेरिओ बघतो आहोत, त्या काळामध्ये तुकाराम मुंडेंच्या वादळी आयुष्यावर पुस्तक काढण्याचं म्हणजे प्रकाशित करण्याचं, लेखक म्हणून मी लाख संकट माझ्या शिरोधारी घेईलही, पण प्रकाशित करण्याचं धाडस अनेक मोठ्या संस्था दाखवत नसताना न्यू इरा पब्लिशिंग हाऊस जे पुण्याचं आहे त्यांनी हे धाडस केलं. अमृता तांदळे आणि शरद तांदळे या दोन्ही लोकांचं मी मनापासून यासाठी आभार मानेल की त्यांनी हे लक्षात ठेवणार आहे. मॅडम, इतिहास लक्षात घ्या, हे साधी कृती नाही आहे तुमची, हे केवळ एका पुस्तकापुरतं केलेलं कार्य नाही आहे मॅडम तुमचं. हे पुस्तक तुम्ही आम्ही इथे बसलेले लोक असू नसू हजार वर्ष हे पुस्तक दस्तऐवज राहणार आहे आणि या माझ्या नवीन पिढीला प्रेरणा देत राहणार आहे. इतकं ते पुस्तक प्रेरणादायी लिहिलेलं आहे. ते मी लिहिलंय म्हणून नाहीत, अर्थात तुकाराम मनोगत आणि भूमिका हे 2 शब्द टाळून मी जाणीवपूर्वक एका आरंभाच्या प्रास्ताविकासाठी उभा झालोय असं मी संबोधलं आहे. कारण समोर जे मला दिसतंय ती एका आरंभाची नांदी आहे असा माझा समज झाला ही गर्दी बघून. तो आरंभ कुठला आहे असा प्रश्न ऐकणाऱ्यांना पडू शकतो, म्हणून मला जरा त्याच्या तपशिलातही जावं लागेल की विवेकशून्य भवताल असताना आणि निर्बुद्धांचे लोंढे वाढत असताना, विवेकवाद्यांची संख्या वेगाने सर कमी होत असतानाच्या काळात एका कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या प्रकाशनाला केवळ एवढी गर्दी राहते आहे, त्या अर्थाने मी आरंभ संबोधला. माझ्या दृष्टीने स्वप्नपूर्तीचा क्षण असलेल्या या आजच्या आनंददायी सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष रंगनाथ पठारे सर, माध्यमांवर दिवसागणिक प्रश्न उपस्थित होतानाच्या या काळामध्ये ज्या 4-2 आश्वासक चेहरे म्हणून माध्यमातले पाहिले जाऊ शकतात असे आमचे मार्गदर्शक राजीव खांडेकर सर,
माझ्या चरित्रातले नायक जे आहेत ते स्वतः मंचावर बसलेले आहेत, ते तुकाराम मुंडे सर. साहित्याच्या वाटेवर माझे समपतिक असलेले संग्राम गायकवाड सर, ज्यांच्याशिवाय मी या पुस्तकाची कल्पना करू शकलो नसतो असे आदरणीय अशोक मुंडे सर. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, साध्य आणि साधन यामध्ये जर दुवा नसेल ना, तर साध्याने कितीही प्रयत्न केले तरी तो साधनापर्यंत पोहोचू शकत नाही. माझ्या दृष्टीने हा दुवा आदरणीय संजय नहार सर होते, ते आज मंचावर आहेत. सर्वच सन्माननीय माझ्या दृष्टीने वंदनीय आहेत, पण संजय नहार सरांसंदर्भातले 2 वर्ड पुढे सांगून मला पुढे जायचं आहे की जे जे काही चांगलं आहे, पावन आहे, पवित्र आहे, वंदनीय आहे, अभिनंदनीय आहे, जगभरातल्या त्या सगळ्या गोष्टीच्या पाठीशी आपण नैतिक दृष्टीने उभं राहिलं पाहिजे, असा विचार करणारा आणि तो विचार प्रत्यक्ष जगणारा एक माणूस तुमच्या पुण्यात सुदैवाने आहे, ज्याचं नाव संजय नहार आहे. पुढच्या पिढीला कदाचित आख्यायिका वाटेल की असा एक माणूस या पुण्यात जन्माला आला होता, जो चांगले काम कधीच नेण्यासाठी प्रसन्न करूनही एकट्याने जगासमोर आणणं शक्य झालं नसतं. त्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि तुम्हा सगळ्या वाचकांची ही गर्दी बघून मला खरं सांगतो की शब्दांशी दिवसरात्र संबंध येत असला तरी माझ्याकडे आत्ता कृतज्ञता व्यक्त करायला शब्द नाहीत. मी फक्त तुम्हाला हात जोडतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. पण तुकाराम जो खरा तुकाराम म्हणून घडला, जे लोकांच्या जनमानसामध्ये त्याला इतकी लोकप्रियता मिळाली आणि इतका तो त्यांच्या हृदयात जाऊन बसला, तो त्याची जी प्रशासकीय कारकीर्द जी आत्तापर्यंतची आहे त्यामध्ये ज्या धडाडीनं त्यांनी काम केलं, ज्या मूल्यनिष्ठेनं काम केलं, त्यामुळे जी आहे. तर तो जो भाग आत्तापर्यंतचा सगळाच जर त्याच्यामध्ये कव्हर झाला असता तर खूप आनंद वाटला असता वाचायला. कदाचित हे 200-225 पानामध्ये इथंपर्यंत लेखक येऊन पोचलेले आहेत आणि त्यांनी कदाचित दुसऱ्या भागासाठी ही जी वाटचाल आहे पुढची, जी अतिशय महत्त्वाची आहे, ती त्यासाठी बहुतेक त्यांनी राखून ठेवली असावी असं मला वाटलं. पण मी स्वतः सिव्हिल सर्व्हिसेसचा मी भाग होतो. 3 दशकं मी पण या प्रशासकीय व्यवस्थांमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे हा जो दुसरा भाग जो येऊ शकला असता त्याच्याबद्दल मी थोडंसं उरलेल्या वेळात मी बोलीन, कारण या टप्प्याबद्दल बोलणं आवश्यक आहे. त्याची सुरुवात मी एक छोट्याशा आमच्या एका घटनेनं मी करीन. एक किस्सा जो आहे की आम्ही मित्रमंडळींनी मिळून एक पॉलिसी आणि गव्हर्नन्स या विषयावरती काम करणारी एक संस्था सुरू केली होती. आणि तेव्हा नुकताच तुकारामकडं मराठी विभागाचा ॲडिशनल चार्ज आला होता. तो मराठी विभागाचा सेक्रेटरी होता आणि आम्ही मराठी भाषा धोरण आणि अंमलबजावणी या विषयावरती एक सेमिनार ऑर्गनाईज केला होता. खूप चांगले वक्ते त्याच्यामध्ये दिग्गज मंडळी आलेली होती. विशेष म्हणजे पठारे सरच त्या आमच्या सेमिनारचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्याच्यात वेगवेगळ्या लोकांनी जी काही मांडणी केली, दिवसभर तुकाराम समोर बसून ती सगळे ऐकत होता, त्याचे नोट्स काढत होता. आणि त्यात विवेक सावंतांनी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग मराठी भाषेसाठी कसा होऊ शकतो याबद्दल अतिशय चांगलं त्यांची मांडणी केली. नितीन रिंढेंनी ग्रंथ संवर्धन संशोधनासाठीची मांडणी केली होती. तर या दोघांना त्यांनी नंतर मंत्रालयामध्ये बोलावून घेतलं आणि त्यांच्याबरोबर दीर्घ चर्चा त्याच्या सुरू झाल्या होत्या. त्यानं मराठी विभागात जॉईन सुरू झाल्यानंतर पूर्ण त्याची सगळी माहिती नीट घेऊन जोरदार त्यांनी काम सुरू केलं होतं. आणि आम्हाला खूप आनंद झाला की आपल्या सेमिनारचा एक कॉन्क्रीट रिझल्ट असा निघतो आहे की काहीतरी आता मराठी विभागामध्ये नवीन काहीतरी होणार आहे. आणि तुकारामची धडाडी माहीत असल्यामुळं आम्हाला खात्री होती की आता हे लवकरात लवकर आता हे तडीस जाईल. पण पुढं काय झालं याचा तुम्ही लोक अंदाजच बांधू शकता. आपल्याला सगळ्यांनाच ते माहिती आहे की तुकारामची तिथून बदली झाली. तो जो काय ॲडिशनल चार्ज होता त्याचा गेला आणि आम्हाला खरंच खूप दुःख झालं, आम्हाला वाईट वाटलं. विवेक सावंत सर तर नंतर भेटला, मला काय उपयोग, एवढं आम्ही चर्चा केल्या, एवढं सगळं आम्ही त्याच्याबरोबर बसून काही डिझाईन्स तयार केली होती आणि असे जर बदली होत असेल तर मग उपयोग काय. तर हा जो प्रश्न आहे म्हणजे तो आम्हाला तेव्हा पडला होता किंवा विवेक सावंतांना वाईट वाटलं होतं, तर त्या प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती अतिशय गुंतागुंतीची आहेत. ती उत्तरं सोपी नाही आहेत.
आणि ते कुठंतरी आपल्या राजकीय प्रशासकीय संस्कृतीमध्ये आणि इथल्या व्यवस्थांमध्ये त्याची मुळं आहेत. म्हणजे या ज्या प्रशासकीय व्यवस्था आहेत त्या मला कधीकधी असं वाटतं की मयसभा जी महाभारतामध्ये जिचं वर्णन केलं आहे त्याच्यासारखी आहेत. म्हणजे कागदावरचे जे नियम कायदे आपल्या इथं अतिशय उत्कृष्ट असं संविधान आपल्याला लाभलेलं आहे. त्या संविधानातून ऊर्जा घेऊन अनेक कायदे रूल्स संस्था सगळं ऑन पेपर आहे, पण प्रत्यक्षात मात्र गोष्टी वेगळ्या प्रकारे घडत असतात. म्हणजे मयसभेमध्ये कसं जमीन आहे म्हणून चालायला गेलं की तिथं पाणी येतं किंवा बागेत निघाले तर तिथं भिंतच येते. म्हणजे जे आहे कागदावरती ते वेगळं आहे आणि प्रत्यक्षात गोष्टी वेगळ्या पद्धतीने चालतात. हा जो गॅप आहे ह्या दोन्ही गोष्टींमधला, तर तो जो गॅप असण्याचं एक कारण म्हणजे हे आपल्या इथं या ज्या व्यवस्था आलेल्या आहेत त्याच्यामध्ये बरेचसे आजार किंवा त्याच्यामध्ये बिघाड आहेत. तर त्याच्याबद्दल असं मी म्हणेन की तुकारामचा हा जो व्यवस्थेमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतरचा जो प्रवास आहे किंवा इतर त्याच्यासारखे जे कर्तव्यनिष्ठ अधिकारी जे असतात त्यांचा जो प्रवास असतो त्याच्यात 2 व्यवस्थात्मक राक्षसांना तोंड द्यावं लागतं. तर त्यातला एक म्हणजे असा की या सगळ्या ज्या व्यवस्था आपल्या इथं आल्या लोकशाहीच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या आपल्याला ज्याला अरविंद सुब्रमण्यमचं मी एक नुकतंच पुस्तक वाचलं त्यात त्यांनी प्रिकॉशियस डेमोक्रेसी हा शब्द वापरला आहे की युनायटेड किंगडम किंवा USA मध्ये 100-150 वर्षाच्या संघर्षातून उत्क्रांत होत होत या सगळ्या व्यवस्था तिथं उगम पावल्या. त्या मानाने आपल्याला स्वातंत्र्यासाठी आम्ही खूप संघर्ष केला, पण त्यानंतर आपल्याला त्या आयत्या मिळाल्या. त्यासाठीची जी काही एक तयारी समाजाची असणं आवश्यक असतं समाजाच्या वेगवेगळ्या अंगांची ती पुरेशी न झाल्यामुळं तो एक इम्बॅलन्स आपल्या इथं दिसतो आणि त्याला आपल्या इथं वेगवेगळ्या लोकांना अगदी नागरिकांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत तोंड द्यावं लागतं. आणि त्यामुळं ह्या राक्षसाशी झुंजत उत्कृष्ट पद्धतीने काम करणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदर असतो आणि ते आपल्याला प्रेरणास्थानी असे वाटतात. तर दुसरा एक राक्षस मला जो दिसतो तो म्हणजे खास भारतीय अशा पद्धतीचा आहे. म्हणजे हे जे मी मगाशी म्हणालो की ज्या वेस्टर्न पद्धतीच्या सिस्टीम्स आपण इथं आणल्या आणि तो एक इम्बॅलन्स आहे तो एक वेगळा झाला. पण दुसरा जो आहे तो खास भारतीय म्हणजे आपल्या इथं ज्याचं वर्णन असं करता येईल की लाडकी बहीण, लाडका भाऊ किंवा लाडकं कुटुंब, लाडकी उपजात, लाडकी जात, हे जे काय आपला समाज अशा वेगवेगळ्या अक्षांवरती जो चिरफाळलेला आहे पूर्वीपासून त्याची मुळं खूप खोलवरती आहेत, तर ते सुद्धा एक आपल्या इथं डिस्टॉर्शन आपल्या सिस्टीम्समध्ये क्रिएट करणारी अशी गोष्ट आहे. तर या दोन्ही राक्षसांची झुंजत काम करणारे अधिकारी फार काय म्हणतात त्याला जे संविधानामध्ये जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने काम करणारे लोक किंवा त्यासाठी झगडणारी माणसं तशी कमी असतात. इनफॅक्ट आंबेडकरांनी सुद्धा असं म्हटलं होतं की संविधान उत्कृष्ट असून उपयोग नाही, ते राबवणारी माणसं चांगली असली पाहिजेत. एक वेळ संविधानामध्ये त्रुटी असली तरी चालेल, पण राबवणाऱ्या लोकांच्या वरतीच त्याचं भवितव्य असणार आहे. त्यामुळं या पार्श्वभूमीवरती मला तुकारामाचं योगदान जे आहे ते दुहेरी वाटतं. एक म्हणजे ह्या अशा सतत संघर्षात्मक परिस्थितीला सरांच्या नावावरती याचा अर्थ व्यवस्थेला त्यांचा दरारा किती जाणवतो हे यातून मला वाटतं आपल्याला कुठेतरी बघायला मिळतं. आणि त्यातून व्यवस्था आपण समजूनही घेत असतो. त्यामुळे नक्कीच हे पुस्तक त्याही दृष्टीने अतिशय मार्गदर्शक आहे. यानंतर मी ज्यांना आपल्याशी संवाद साधला खाली जाऊन करतील का येऊ द्यात त्यांना. किती सोसावं लागतं हे त्यांनाही मेरी बीवी मराठी है, वहाँ कोई तुकाराम मुंडे है, तो म्हणले ही कारगिलची ख्याती सांगतो मी तुम्हाला. तर 3 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि SP सगळेच होते तिथं.
ते तुकाराम मुंडे साहेब इथे आहेत, पठारे सर आहेत आणि अशोक मुंडे सर आहेत. लेशपाल जवळगेबद्दल काय सांगायचं, म्हणजे शब्दांपेक्षा कृतीवर भर देणारी. आज मी विचार करत होतो की तिथे जेव्हा हजारो तरुण शब्दशः येतात तेव्हा त्यांच्या समन्वयाचं काम लेशपालकडं आहे. तर जे इथं आलेत त्यातल्या बऱ्याच लोकांना स्पर्धा परीक्षेमधून नोकरीत जायची इच्छा आहे, पण जे जातील त्यांना मुंडे सरांचा आदर्श असावा आणि जे जाणार नाहीत त्यांनी भविष्यात मुंडे साहेबांची स्वप्न पूर्ण करावी यासाठी बहुतेक तयारी आहे. मित्र, काळ खूप खराब आहे. म्हणजे बोलायचंच असेल तर सुदैवानं मी तरुण तेजपाल, खैरनार, अगदी तिनईकर, अण्णा हजारे, अविनाश धर्माधिकारी, अनेक अधिकारी, अनेक माणसं अशी पाहिली. प्रत्येक वेळी अशी आशा जागी व्हायची की आता काहीतरी घडणार आहे. प्रत्येक वेळी वाटायचं की आता आपण आणि समाज म्हणून आपण जातो बरोबर आणि मग आपण निराश होतो आणि मग आपल्याला वाटतं की अरे आपण आपला काही काळ आयुष्याचा घालवला ती चूक केली की काय. आणि मग आपल्या अनुभवांमध्ये आपण कुणावर तरी खंत व्यक्त करतो, कुणाबद्दल तरी आपण आपली स्वप्न पूर्ण झाले नाही असं वाटतं. मला असं वाटतं ही पहिली चूक आहे आपली. आपण काळोखाला कोसत असताना हे विसरतो की काळोखाला कोसण्यापेक्षा 2 दिवे आपण लावले पाहिजे. इथं विजय बाविस्कर सर आहेत. मला वेळ कमी पण तरी सांगतो की एखाद्या माणसाने किती चांगलं वागावं, तर आपल्याला त्रास झाला तरी आपल्या कृतीतून आपण चांगलं वागून दाखवायचं असं इथं जी माणसं करतात. बाविस्कर सर त्यातले की इथं ते सभागृहात बसलेले आहेत. राजू खांडेकर सर आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा चळवळ सुरू केली मला खूप आधी आठवतं, कुठेही चांगलं घडलं तर आपण असलं पाहिजे. त्यांची आज इथं साक्ष आहे, याच्यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही. हे शफी पठाण आहेत. मी एक मुंडे साहेबांबद्दल पुस्तक जेव्हा वाचत होतो, कुठलंही पान काढलं की ते पान थांबूशी वाटत नव्हतं किंवा असं वाटत नव्हतं की आपण मध्ये वाचतोय संपतोय. प्रत्येक पान वाचूशी वाटत होतं. आणि आत्ताची कारकिर्दीबद्दल संग्राम सर बोलले तर रिबेरोनचं एक पुस्तक आम्ही प्रकाशित केलं होतं, बुलेट फॉर बुलेट. तर त्या रिबेरोनच्या पुस्तकात एक वाक्य होतं की अतिरेकी कसा ओळखावा. तर न्यूयॉर्क टाइम्सने एक व्यंगचित्र काढलं होतं की रिबेरो आले असं म्हटल्यावर जे पळायला लागले ते सगळे अतिरेकी आहेत. 4-5 दिवसापूर्वी दैनिक सकाळमध्ये एक व्यंगचित्र आलं होतं, आलोक नाव असतं त्यांचं, की ईडी आली उठला नाही, इन्कम टॅक्स आली उठला नाही, सगळ्या एजन्सी आली उठला नाही, मुंडे साहेब आले असं कळल्यावर तो उठून पळायला लागले. मला असं वाटतं की जास्त वेळ न घेता मी इतकंच सांगतो की मुंडे साहेब ही तुमची शेवटची बदली असं मी पहिलं वाक्य सांगितलं. एक तर बदली करणाऱ्यांची हिंमतच होणार नाही, नाही तर दुसरं तुम्हाला लोक बदली करूच देणार नाही, तुम्हाला लोकांमध्ये यावं लागेल. पण आता नकारात्मक चळवळी खूप झाल्या भारतात. आता विरोधाची, दुर्जन शक्तीविरुद्ध लढण्याची, भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची जी गरज आहे ती आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्त गरज आहे ती म्हणजे काहीतरी निर्माण करण्याची. म्हणजे मी लेशपालला सांगत होतो की लेशपाल जे हजारो तरुण येतील त्यातल्या 90% जास्त तरुणांना कदाचित नोकरी नाही मिळणार भविष्यात. आणि ज्यांना मिळतील ते सांगतील मीटर टाकून आलो आहे त्यामुळे वरच्यांना खुश करावं लागेल, ते बदलीसाठी प्रयत्न करतील. बदल्या 2 आहेत, एक म्हणजे वरच्यांनी केलेल्या आणि एक आपण करवून घेतलेल्या. मला असं वाटतं की एक महाराष्ट्रामध्ये आपण फक्त म्हणतो दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तर फक्त ही म्हणण्यापुरती किंवा एक म्हणीपुरती गोष्ट नाही आहे. आपल्याला गावागावात असे गट करावे लागतील की भेसळ नको. ही अन्नातली भेसळ इतकी मोठी आहे ती आपल्याला कळली, कारण आपल्या रोजच्या जगण्याशी, जीवनाशी निगडीत आहे. विचारांमधली भेसळ असेल, माणसांमधली भेसळ असेल. आता गमतीने लोक असं सांगतात काही डॉक्टर की एक जण महाबळेश्वरला जाऊन आजारी पडला. का पडला तर म्हणजे तुला चांगल्या हवेची सवय नाही, तू प्रदूषणाच्या हवेत बरा होतास. दिल्लीमध्ये जर कोणी राहत असेल तर दिल्लीला प्रदूषणाची राजधानी पण म्हटलं जातं. कोणी इथं काही बसलेत दिल्लीतले आहेत. मला असं वाटतं या पुस्तकाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये काय घडू शकतं
एक घडू शकतं की जसं भांडलं पाहिजे. आता आज एक कुणीतरी मला किस्सा सांगितला, एक तलाठी सातबारा लवकर करू देत नव्हता, तर तो दरवेळी सांगायचा आणि मग बाकीचे लोक म्हटले अरे तू त्यांना गांधी देत नाही त्यामुळे बहुतेक तुझा सातबारा होत नाही. तर तो मला म्हटला मी आता तुकाराम नेऊन देतो, माझे सातबारा होईल. मला असं वाटतं बहुतेक साहेब हे पुस्तक घेऊन आहे ना गावागावात लोक त्या तलाट्याकडे जातील. आणि अशा प्रकारची एक सकारात्मक चळवळ जेव्हा देश आपल्याकडे पाहतोय, महाराष्ट्राकडे पाहतोय, अशा काळामध्ये अंधारामध्ये एक दिवा येतोय. मी रवींद्रनाथ टागोरांची एक कविता त्यातलं वाक्य सांगून थांबतो. रवींद्रनाथ टागोर त्यांच्या कविता येते की एकदा खूप अंधार होतो आणि सूर्य सांगतो की मी येणार नाही. सगळे काळजीत पडतात, सगळे म्हणतात की सूर्य नाही आला तर काय करायचं, हा जर अंधार नाही सरला तर काय करायचं. एक पंक्ती पुढे येते आणि ती म्हणती की मला माहीत आहे की मी सूर्याची जागा नाही घेऊ शकत, मला माहीत आहे की मी सूर्याची जागा नाही घेऊ शकत, मला हेही माहीत आहे की मी या अंधाराला छेद देऊ शकत नाही, पण मला जेवढं शक्य आहे तेवढं मी माझ्या सभोवतीचा अंधार दूर करण्याचा प्रयत्न करेन. मला असं वाटतं की अशा हजारो पंथ्या एकत्र आल्या की मग तुकाराम नावाचा जो प्रकाश आहे तो खूप मोठा होईल आणि अंधाराला छेद दिला जाईल. आज मी नाव त्यांचं तुकाराम आहे, आषाढी सुरू आहे, वारीला चाललेत. मला शरद सर असं म्हटले तांदळे की कोणीतरी एकजण आला आणि म्हटलं की मी तुकाराम उद्या पांडुरंगाला अर्पण करणार आहे. तुकाराम हे पुस्तक मी पांडुरंगाच्या चरणी देणार आहे. तर मी म्हटलं हा तुकाराम आजच पांडुरंगाच्या चरणी अर्पण झालेला आहे प्रकाशनाच्या निमित्त. आणि ही सुरुवात पुण्यातनं झाली. पुणेवाल्यांना एक खोड असती, जगात जे काही बदल झाले ते इथनंच झाले असं सांगायचं खूप आवडतं. त्यामुळे आणि लेशपालने आता काय केलं, बीड वाचतंय नावाची मुवमेंट सुरू केली. त्याचं म्हणणं आहे की सगळ्यात जास्त अधिकारी बीडमध्येच असतात. आता ते महाराष्ट्र वाचतंय म्हणतो. अंधार जिथं जास्त असतो तिथं प्रकाशाचे महत्त्व असतं आणि जिथं संकटं मोठी असतात ती संकट शक्तीमध्ये परावर्तित होत असती. ते परावर्तित करण्याची एक नवीन शक्ती येते महाराष्ट्रात किंबहुना देशात येते आहे. फक्त ती शक्ती आज एक चळवळ झाली, 10 कारवाया झाल्या म्हणून ते मोठं होईल असं नाही आहे. कदाचित ही खूप दीर्घकालीन लढाई आहे, ही गावागावात लढायची आहे. म्हणजे तुकाराम मुंडे साहेबांचं कौतुक करून एका भाषणाला येऊन आपली जबाबदारी संपणार नाही, ती आपली सुरू होती आहे. ती लढाई रस्त्यावर आहे, ती दुकानात आहे, ती पार दुधापासून ती पनीरपासून फक्त पनीरपर्यंत नाही आहे. सैनिक सरहद्दीवर लढत असतात तेव्हा आपला जीव पणाला लावतात. आपल्याला जमिनीचा कस वाढवण्यापासून माणसांचा कस वाढवण्यापर्यंत एक नवीन तुकाराम आलेला आहे. पण आता काळजी करू नका, पुष्पक विमान आता नाही येणार. आता आधुनिक तुकाराम आलेला आहे. पुष्पक विमानाची एजन्सीच बंद होईल. आता त्यांना कळलं की हे इथं आलेले आहेत विमानाच्या कंपनीमध्ये, तर थोड्या वेळाने त्यांचं सस्पेन्शनची ऑर्डर निघेल आणि याच्या पुढच्या अनेक तुकारामांना ती संधी मिळेल. ती या पुस्तकाच्या निमित्तानं मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला इथं बोलवलं, सर्वांचे मनापासून आभार मानतो. लेशपाल, समीराताई मुंबईहून आल्या, ख्वाजा सय्यद त्यांनी खूप चांगलं कवर केलं आणि शफी पठाण, म्हणजे शेवटचं वाक्य शफीसाठी सांगून थांबतो. शफी एकदा म्हटला की मी निराश झालो आहे, मी वृत्तपत्रात थांबणार नाही. तर म्हटलं निराश झालेल्या माणसांसाठी खूप चांगले संधी उपलब्ध आहेत आता. तर त्या संधी आपण घेऊयात आणि निराशेच्या गर्तेतून आशेच्याकडे जाऊयात, प्रकाशाकडे जाऊयात, इतकीच भावना व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच आपण संत वातावरणाचा उल्लेख केलात म्हणून मला आठवण होते आहे ज्ञानेश्वर माऊलींची. कारण ज्ञानेश्वर माऊलींना घडवणारे हे त्यांचे वडील बंधू, त्यांचे गुरु निवृत्तीनाथ होते. त्याचप्रमाणे मला वाटतं मुंडे सरांना घडवणारे त्यांचे गुरु म्हणजे अशोक मुंडे सर आपल्याबरोबर आहेत. मी त्यांना विनंती करते या निमित्ताने आपण आपल्या भावना व्यक्त करा. जरा उंची जरा जास्त आहे. व्यासपीठावरील उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय पठारे साहेब, प्रमुख अतिथी खांडेकर साहेब, माझे मित्र आणि सरहदचे संस्थापक नहार साहेब,
लेखक शफी पठाण, इरा प्रकाशनचे शरद तांदळे, अमृता तांदळे, यशपाल आणि मी. सॉरी. तुकारामचे मित्र गायकवाड साहेब. वेळ हा वाटून दिलेला आहे. 5 मिनिटं दिली होती, विनंती केली होती मी 3-4 मिनिट जास्त द्या म्हणून, पण त्याचं काही उत्तर आलं नाही. त्यांना म्हटलं थोडं 2-3 मिनिट इकडे तिकडे जमतं का ते बघा. अजिबात जमणार नाही. शेवटी संयोजक ठरवणार ना. कार्यक्रम कोणाचा आहे, पुस्तक कोणावर आहे. म्हटलं थोडीफार भेसळ होते का ते बघा. मी गपचूप बसलो, पण कार्यक्रम सुरू झाल्यापासून बघतोय घड्याळाकडे कोणाला किती मिनटं दिली आहेत आणि भेसळ किती होते. म्हटलं आपल्याला पण संधी आहे, घ्या बोलू. बोलायचं खूप आहे, पण इथे ते शक्य होणार नाही. शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेलो आम्ही. तुकाराम आणि माझ्यामध्ये एक भाऊ आहे, तो समोर बसलेला आहे. पुणे विद्यापीठामध्ये सहप्राध्यापक आहे. 11 वर्षाचा गॅप आम्हा दोघांमध्ये आहे. मध्ये तो आहे. कधी कधी होते त्याची खिचडी आहे, पण तो सुरक्षित आहे. वडिलांनी शाळेत घातलं, जिल्हा परिषद. 7वीपर्यंत ठीक चाललं होतं, पण 8वी ते 10वी गणित आणि इंग्लिश ह्या विषयाला शिक्षकच नव्हते. अशा परिस्थितीमध्ये पास होणं हे फार मोठं काम होतं. स्वतः अभ्यास करून पास झालो, बीडला गेलो. 11वी सायन्स. नंतर 1 वर्षाचा गॅप पुस्तकात आहे. शेतीत काम केलं, परत गेलो. ग्रॅज्युएशन केलं, औरंगाबादला गेलो. आत्ताचं संभाजीनगर. औरंगाबाद या अर्थाने वापरतो, त्यावेळेस त्या शहराचं नाव औरंगाबाद होतं. कहाणी फार मोठी आहे. औरंगाबादला गेलो, ते कमवा, शिका, UPSCचा अभ्यास करा, MPSCचा करा यासाठी. आणि नोकरी पण मिळाली मला एका कंपनीमध्ये. त्याचा पगार होता मासिक 600 रुपये. 15 दिवस नोकरी केली. विचार केला मी पुढचा, आणि 2-3 प्रश्न स्वतःला विचारले. आपल्याला नोकरी का करायची आहे? त्याची उत्तरं 2 होती. एक, स्वतःचा खर्च भागवणे, आणि दुसरा जो होता ज्याचा मी हमेशा विचार केला, तो होता आईवडिलांना मदत करणे. मी म्हटलं ह्या 600 रुपयात काय होणार आहे? फार फार तर माझा खर्च भागेल, आईवडिलांना मदत करता येणार नाही. मग सोडून द्या. मी 15 दिवस केली आणि नंतर नोकरी सोडून दिली. मला पगार 306 रुपये मिळाला. नंतर मला गरवारे कंपनीमध्ये केमिस्टची नोकरी मिळाली, 1200 रुपये पगाराची. माझे मित्र ज्यांच्याबरोबर मी राहायचो औरंगाबादमध्ये,
दुर्दैवाने त्याचे दोन मित्रांचं निधन झालं, एक आहेत. ते असे जाम खुश झाले. त्यावेळेस बजाज आणि तुमचं गरवारे, औरंगाबादमध्ये ह्या 2 कंपन्यामध्ये नोकरी मिळणं म्हणजे आयस झाल्यासारखं असायचं. पण मला त्याचा आनंद नाही झाला. मी 8 दिवस वेळ मागून घेतला, विचार केला. मी 30 वर्षांतर 40 वर्षांतर काय असेल, ही जर नोकरी स्वीकारली तर काय असेल. तुम्हाला अंधार दिसला आणि तिथे पण मी जॉईन झालो नाही. म्हटलं अभ्यास करूयात. अभ्यास सुरू केला. UPSC करत होतो आणि MPSC ग्रॅज्युएशन झाल्याच एकदा दिली होती. प्रश्नपत्रिका कशी असावी. आता प्रश्नपत्रिका बाहेर येतात. ते म्हटलं समजून घ्यावं. त्यावेळेस तसा तो फार काही काळ स्पर्धा परीक्षेचा नव्हता. फक्त ते कृषी विद्यापीठामध्ये मात्र ते वातावरण होतं. मी आपलं साधा BSc झालेलं. हे कळून चुकलं की हे आपल्याला जमू शकतं. साहजिकच मी काही पास नाही झालो आणि औरंगाबादला नंतर सुरुवात केली हळूहळू. नंतर 0 बजेट आलं. आपल्यापैकी बऱ्याच मंडळीला माहीत नसेल 0 बजेट म्हणजे नोकरी नाही. असा 1-2 वर्षाचा काळ होता. मला वाटतं 87-88 असेल. वर्ष इकडे तिकडे असेल. 86 हां. इथे बरेच MPSCचा प्रयत्न करणारे तरुण असते. एक अटेम्प्ट व्हायला गेला म्हणजे त्याचं दुःख किती असतं ते मी अनुभवलेलं आहे. परत पहिल्यापासून घरच्यांना उत्तरं काय द्यायची. तयारी करत असताना सुरुवात झाली आणि इंग्रजीचं वेड मला होतं. मी अभ्यास केला, खूप अभ्यास केला. त्याची गरज होती का नाही माहीत नाही. त्याच्यावर बऱ्यापैकी मग नंतर कमांड देखील मिळवली. पैशाचा प्रश्न, खर्च कसा भागवायचा. तर मी त्यावेळी आमच्या गावचे एक जावई होते. जसे खांडेकर साहेब आमचे बीडचे जावई आहेत म्हणून त्यांची आमच्यावर कृपा असतेच आणि राहील. कार्यकारी अभियंता होते. त्यांच्या घरी जाऊन मी मुलाला शिकवायचो. त्याचे मला 200 रुपये महिन्याला भेटायचे. ज्यांच्याकडे मी राहायचो कानडी फॅमिली होती. त्यांचे भाऊ हायकोर्टचे जस्टिस म्हणून रिटायर झाले. ते पण ॲडव्होकेट होते. त्यांनी नंतर शिफ्ट झाले दिल्लीला. आता मला वाटतं पुण्यामध्ये स्थायिक असतील कदाचित. तेव्हा त्यांनी एक मला ट्युशन मिळवून दिली. आणि असं करत करत मी दुसऱ्याचा स्पोकन इंग्लिश हा कन्सेप्ट आहे बऱ्याच जणांना माहीत असेल. म्हटलं आपण जाऊन थोडंसं का आपण अजून इंग्लिशचे उच्चार म्हणजे उच्चारामध्ये सुधारणा करूयात. गेलो. तिथले डायरेक्टर होते. त्यांची चर्चा केली. बोलता बोलता मी त्यांना म्हटलं, त्यांनी विचारलं तुम्ही कशासाठी आलात. म्हटलं मला थोडा स्पोकन इंग्लिशचा क्लास करायचा आहे. चर्चा केल्यानंतर म्हटले अहो तुम्हाला आम्ही काय शिकवणार, तुम्ही असंच का करत नाही. म्हटलं काय, तुम्हीच इथं काय शिकवत नाहीत. नाही वास्तव आहे. आता बुडत्याला काडीचा आधार. मी म्हटलं ठीक आहे, पैशाचं काय. ते म्हणजे एका बॅचला मी 200 रुपये देणार. मग ठीक आहे, 1 तासासाठी 200 रुपये. मी जॉईन केलं. 2 बॅच झाल्या, 3 बॅच झाल्या. मुलं जशी वाढत गेली मग तशी मलाही थोडीशी आशा निर्माण झाली. यांनी मला जास्त पैसे द्यायला पाहिजे, कारण ते मुलं माझ्यासाठी येत होते. पण त्यांनी नकार दिला म्हणून मी तिथून निघालो आणि माझा स्वतःचा क्लास सुरू केला. तिथे स्पोकन इंग्लिश आणि नंतर MPSCचे क्लासेस. तरुणांना सांगतो मी MPSCचा क्लास 90 ते 94 चालवलेला आहे आणि माझ्या क्लासचे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. त्यातले काही आता IAS पण आहेत आणि बरेच जण DYSP आहेत. पण जसं मी आता इथे मला असं एका ठिकाणी उभं राहून बोलायची सवय नाही आहे. इथं कसं बांधल्यासारखं होतं. असं मोकळं पाहिजे. हातात माईक घेऊन इकून तिकडे तिकून इकडे जरा मस्त बोलतायत. यशपालला विचारलं कॉर्डलेस माईक आहे का. म्हणजे तशी काही व्यवस्था नाही आहे. म्हटलं ठीक आहे. क्लासेस सुरू झाले.
आणि माझी विद्यार्थिनी जी की माझी आता पत्नी आहे ती समोर बसलेली आहे. कसं असतं बघा, ज्यावेळेस आमच्या ह्या गुप्त गोष्टीला सुरुवात झाली आणि नंतर तुकारामला मी औरंगाबादला घेऊन आलो 10वीसाठी. परिस्थिती फार नाजूक होती. नाजूक या अर्थ नव्हती की जिथे मलाच खायला नव्हतं, त्याच्यात मी तुकारामला आणलं. तुकारामला काही आईवडिलांनी हसत हसत नाही पाठवलं. तुकारामला मी असा पळून आणला होता औरंगाबादला. पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. वडिलांनी विरोध केला. विरोध का केला? वडिलांचं वय त्यावेळी साधारणतः एक 60 वर्षाचं असेल. ते त्यांच्या ठिकाणी 100% बरोबर होते. त्यांना शेतीत काम करावं लागायचं. माझ्यासमोर 2 प्रश्न होते. वडिलांना ह्या उतार वयामध्ये त्रास द्यायचा नाही, म्हणजे त्यांना शेतीत काम करू द्यायचं आहे की नाही, आणि त्यांना शेतीतल्या कामापासून दूर ठेवायचं असेल तर त्यांची अपेक्षा होती तुकारामला त्यांनी गावात ठेवावं. म्हणजे तुकाराम शेतात काम करेल. माझी कोंडी निश्चित झालेली होती. पण मी फार पुढचं पाहून निर्णय घेतो. जसं की एका नोकरीच्या वेळी मी 30 वर्षे पुढं पाहिले तर मला ते कळून सुटलं की भावनात्मक निर्णय घेऊन चालणार नाही. हे आपण हमेशा लक्षात ठेवलं पाहिजे. आपले निर्णय हे फॅक्ट बेस्ड पाहिजेत. ते निर्णय करेक्ट होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. इम्पल्सिव्ह डिसिजन्स हे 99% चुकतात. आणि मी ठरवलं, आईला कल्पना दिली, कारण आईला सांगणं आवश्यक होतं. वडिलांना काही सांगितलं नाही. सकाळी उठून गावात बस यायची, त्याला रात्रीच सांगितलं. त्याला तर त्याची कल्पना पण नव्हती. आणि त्याला मी औरंगाबादला घेऊन गेलो. आता त्याला काय माहिती, त्याला वाटलं असेल की भाऊ औरंगाबादला आहे म्हणजे मस्त असेल, मोठं शहर आहे. एका रूममध्ये आम्ही अगोदरच 3 जण असायचो. माझ्या गावातले 2, सुनील माने, सुनील इथे आलेला आहे, आणि विलास मुंडे, आम्ही 3. 10 बाय 10ची रूम असेल. त्यांची परिस्थिती चांगली होती. हाल वाईट होते ते माझे होते. आमचा नॉर्मल आहार केळी आणि फरसाण. कारण बाकी जेवायला पुरेसे पैसे नसायचे, म्हणून केळी त्यावेळेस मला वाटतं 1-1.5 रुपये डझन असतील, फार फार तर 2 डझन. केळी खाऊन खाऊन किती खाणार? 2, 3, 4, 5, 6 खाणार किती? म्हणजे 50 पैसे किंवा 75 रुपये, फार फार तर 1 रुपया. याच्यात तुमचं पोट भरायचं. आणि थोडं तिखट म्हणून फरसाण. आता फरसाण खाणं पण बंद केलं आहे. कारण त्याच्यात तेल कोणचं असेल त्याचा काय भरोसा नाही. पण थोडी थोडी भेसळ चालते. असं असतानाच माझं लग्न झालं म्हणजे तुकारामला विचारून केलं मी असं. आणि तो प्रताप मी केलाच. पण नुसतं लग्न नाही केलं. ही 90ची गोष्ट आहे खांडेकर सर. त्या काळी मी आंतरजातीय विवाह केला. हा मी विचारपूर्वक केलेला होता. आणि माझ्या बायकोला मी पूर्ण कल्पना दिलेली होती माझ्या दारिद्र्याविषयी. लपून काही ठेवलं नाही.
उद्या चलून काही वाद कशाला करायचे. पण कसं असतं की ती चांगल्या घरातली, तिचे वडील बँकेमध्ये चांगल्या पदावर काम करत होते, ती लहानाची मोठी औरंगाबादमध्येच झाली. मी आपला गावाकडून आलेला. आता तिनं माझ्याकडे काय पाहिलं माहीत नाही. लग्नाच्या अगोदर मी तिला 100 रुपये पण मागितले होते. ती विसरली असेल, मी नाही विसरलो. SB कॉलेजच्या ग्राउंडच्या बाजूला आठवड्यावर आम्ही बसलो, मागावत की नाही लाज पण वाटत होती हो. एका प्रेयसीला एक प्रियकर 100 रुपये मागतोय. मुद्दा 100 रुपयाचा नव्हता, त्यावेळेस 100 रुपये फार मोठे होते. पण तिने कसं मॅनेज केलं मला माहीत नाही, पण तिने मला पैसे दिले. ते अजूनही माझ्याकडे तसेच आहेत. मित्रो, मला सांगायला अभिमान वाटतो ह्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये कुटुंब एकसंग ठेवण्यासाठी माझ्या पत्नीचा फार मोठा वाटा आहे. आईच्या नंतर आमच्या घरामध्ये तिचं स्थान आहे आणि ही परंपरा आता पुढे अर्चना देखील घेऊन जात आहे. आमचे टोटल आमच्या जॉईंट फॅमिलीमध्ये एकूण 9 सदस्य आहेत आणि हीच परंपरा आमच्या पुढच्या पिढीने न्यावी अशी आमची इच्छा आहे. अशा धावपळीमध्ये तुकारामचे हाल व्हायचे, खायला प्यायला भेटायचं नाही. आता मलाच नाही तर त्याला तर कुठून भेटणार ना. आणि त्याच्यात लग्न केलं. उपासमार आम्ही तिघाची व्हायची कधी कधी. पण मला कधी कधी वाटायचं आपण हे केलं आहे ते बरोबर आहे की चूक आहे. उत्तरं नकारात्मक म्हणजे असे निगेटिव्ह असायची. कारण माझं ठीक आहे, तुकारामचं पण ठीक आहे, बायकोचं काय, ती तर चांगल्या घरातली होती. पण तिनं कधी तक्रार केली नाही आणि आम्हाला सर्वांना तिनं व्यवस्थित सांभाळलं. अशा जीवनामध्ये अभ्यास करत असताना तुकारामला थोडं विचारपूर्वक 10वी नंतर 11वी 12वी सायन्सला टाकलं. त्याचंही कारण होतं UPSCसाठी सायन्सचा बेस असायला पाहिजे. नंतर BA ते करायचंच होतं. कदाचित त्याचा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल नंबर लागलाही असता, कारण याचा ग्रुप काहीतरी 88% होतं, पण लागला असता किंवा नसता लागला. बॉन्डेड कुठतरी होता, पण आम्ही त्या अर्ज पण भरला नाही, कारण त्या दिशेने जायचंच नव्हतं, ठरवलंच होतं. तुकारामनी IAS व्हायलाच पाहिजे. आणि BAला घातल्यानंतर त्याला सांगितलं की तुझी UPSC आता सुरू झाली आहे. त्याला मी दिशा दाखवली. तुम्ही फक्त दिशा दाखवू शकता आणि त्या दिशेचे फायदे तोटे सांगू शकता आणि त्या दिशेनं आणि त्या गतीनं कोणत्या गतीनं चालला म्हणजे केव्हा तुम्ही तिथे पोहोचाल हे एवढं सांगू शकता. बाकी त्या व्यक्तीला ठरवायचं असतं, चालायचं की पळायचं, त्या व्यक्तीवर ते असतं. मी त्याला एवढंच काम केलं. त्याच्यात चढ उतार जे असतात, B प्लान तयार होता, चढ उतार असतात. त्या चढ उतारामध्ये तो पटकन पास झाला. नंतर सेकंड अटेम्प्टला मेन पण पास झाला. इंटरव्ह्यूमध्ये त्याचे त्यावेळेस मार्क्स फार कमी होते, सिलेक्शन काही झालं नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये हे एक फार वाईट असतं. वाईट हा शब्द कितपत योग्य मला माहीत नाही, पण हा एक संक्रमणाचा काळ असतो. या स्पर्धा परीक्षेमध्ये जे शेवटपर्यंत फाईट करतात तेच यशस्वी होतात. शंभर टक्के यश मिळतं याची मला खात्री आहे. फक्त तुमची दिशा बरोबर पाहिजे आणि पुरेशी मेहनत पाहिजे. बाकी जसं गायकवाड सरांनी सांगितलं की मोटिवेशनल व्हिडिओ फार असतात, त्या चक्करमध्ये जाऊ नका. तो व्हिडिओ काय तुम्हाला तुमचा अभ्यास करणार नाही आहे. डीपमध्ये जाऊन अभ्यास करा, यश तुम्हाला मिळेल. आणि अशाच ह्याच्यामध्ये जात असता अपयश आल्यानंतर त्यांनी मला न विचारता MPSC दिले. ते काही मला आवडलं नाही, त्याच्यामुळे आबोला धरून टाकलं, बोलायचंच नाही त्याशी. MPSC त्यांनी दिली
आणि फक्त क्लास 2 झाला. मग तर विचारूच नका. क्लास 2 झाल्यानंतर मात्र मी हादरलो. आणि मग मला वाटलं आता समोरासमोर बसून आता काही गोष्टी सांगण्याची आवश्यकता आहे. मग त्याला विचारलं, त्याला म्हटलं, तुझे मित्र काही क्लास 1 अधिकारी झालेले आहेत आणि तू फक्त क्लास 2. तू UPSCची आतापर्यंत तयारी केलीस, तू काही MPSC टॉप करायचीस. पुस्तकात हा विषय आलेला आहे पण फार महत्त्वाचा आहे म्हणून सांगतो. त्याला एक वाक्य मी बोललो, म्हणजे ते वास्तव त्याच्या डोळ्यासमोर मी आणून दिलं. त्याला मी म्हणालो, ज्यावेळेस तू तुझ्या मित्रांना भविष्यामध्ये भेटायचं जाशील कालांतराने, त्यावेळेस तुला त्यांना भेटण्यासाठी कदाचित वेटिंग करावी लागेल आणि ते कदाचित तुला भेटू शकणार नाहीत. तुला आयुष्यामध्ये इतरांना भेटण्यासाठी प्रतीक्षा करायची की तू एवढं मोठं व्हावंस की जेणेकरून लोक तुला भेटण्यासाठी प्रतीक्षा करतील. पुढचं एक वाक्य बोललो, आज तुझी ओळख माझा भाऊ म्हणून आहे. त्यावेळेस मी डेप्युटी कलेक्टर होतो. तू असं काही कर की तुझ्यामुळे मी ओळखला जाईल. आणि लोक म्हणतील, ते बघा तुकाराम मुंडेचे भाऊ. आणि मला आज सांगायला खूप आनंद होतो, गेल्या काही वर्षापासून माझी ओळख फक्त अशोक मुंडे म्हणून होतच नाही, आपले तुकाराम मुंडेचे मोठे भाऊ. आता याच्यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो. जे स्वप्न तुम्ही पाहता आणि तुमच्या डोळ्यात येतं ते पूर्ण होतात, त्यासारखा आनंद नाही. आता तो आयत झाला आणि सुरुवातीला दे धनाधन, मला चिंता वाटायची, आजही वाटते. ज्या ज्यावेळेस चिंता वाटते त्यावेळेस मला शिवछत्रपती शिवाजी महाराज आठवतात. डगमायचं नाही, फक्त चुकीचं करायचं नाही, जे व्हायचं ते होतं आणि पुढं चालत जायचं. आमचं संपूर्ण कुटुंब तुकारामच्या पाठीशी आहे आणि राहील. दोन तीन प्रसंग सांगतो आणि थांबतो, कारण भेसळ खूपच झाली आहे. मला एक तुकाराम जॉईन झाला त्यावेळेस मला 10-11 वर्षाचा अनुभव होता. काही लोक मला भेटायला यायचे आणि म्हणायचे, थोडं काम आहे, जरा तुकारामला सांगा ना. म्हटलं, कसं काम आहे? खरं आहे का? हो खरं आहे. मला तुम्ही जो भेटला तरी होतं आहे तुमचं काम, सांगायची गरज नाही. फार फार तर भेट होत नसेल तर मी तेवढी व्यवस्था करू शकतो की XYZ येत आहेत, त्यांना त्यांचं ऐकून घे. काय नाही, पण ते जरा थोडं अवघड आहे. म्हटलं, मी असे काम काही सांगत नाही. मला काय म्हणायचे, तुमच्यामुळे तर तो आयत झाला आहे. समाजामध्ये फार काळजीपूर्वक राहावं लागतं. उचकून देण्याचे प्रकार फार होतात आणि मित्रामित्रामध्ये कुटुंबामध्ये कलह तयार होतो. ह्याचं भान आपल्याला ठेवलं पाहिजे. जसे चार्वाक प्रत्येक गोष्ट ॲनालिसिस करायची, ॲनालिसिस केलं पाहिजे. वाय, इथून मी एखादी गोष्ट सांगली तर का सांगितली, त्याचा माझ्यावर काही फरक पडला नाही. दुसरी एक घटना आहे. आता ते नंतर माझे मित्र होते. तुकाराम त्यावेळेस नवी मुंबईला कमिशनर होता. नंतर ते केंद्रामध्ये राज्यमंत्री पण झाले. त्यांचे मित्र होते मुंबईला एक बिल्डर. त्याचं काहीतरी 20 कोटीचं काम तुकारामने रद्द करून टाकलं होतं. मला त्यांचा फोन आला
जरा काम आहे. म्हटलं ठीक आहे. त्यावेळेस मी मुंबईतच होतो. मंत्रालयात या म्हणलं येतो. गेलो. त्याने ओळख करून दिली. हे माझे मित्र असतात. जरा थोडं तुकारामला सांगता येईल का? म्हटलं काय? हे असं असं काम आहे आणि हे रद्द झालं आहे. म्हटलं रद्द झालं म्हणजे काहीतरी कारणं असतील ना? नाही तुकारामला काही लोकांनी चुकीचं मार्गदर्शन केलं आहे आणि त्याच्यामुळे ते रद्द झालेलं आहे. म्हटलं असं कोणाचं ऐकून तर तुकाराम काम करणार नाही. निर्णय योग्य तेच घेणार. मग तिथं त्याला 10-12 प्रश्न असे विचारले. मीच विचारले. आता हे नंतर राज्यमंत्री केंद्रात झालेले माझे मित्र होते, पण त्यावेळेस ते मला एक वाक्य बोलून गेले, तुमच्यापेक्षा तुकारामला भेटलेलं बरं. आता आपण ठरवलं पाहिजे, ठरवता यायला पाहिजे काय सांगायचं आणि काय नाही. मला माहिती आहे तुकाराम काय करत होते, मला पक्का माहिती. ते चुकीचं काही करणार नाही आणि ते चुकीचं असले म्हणून हे लोक माझ्याकडे येतात. एकाने तास सांगितलं की तुमचा काय उपयोग, आमचं एक काम करत नाही आणि तुम्ही आयस झालात काय आणि डेप्युटी कलेक्टर झालात, उपयोग काय आम्हाला. हे पण प्रकार होतात. आणि काय फरक पडतो, तुम्ही नाही पैसे खाल्ले तरी खालचे खातात ना. हो म्हटलं खातात. मग तुम्ही खाल्ले मग काय झालं. म्हटलं त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न, तुकारामनं काय करावं हा तुकारामचा प्रश्न. दुसरे काय करतात मग त्यांच्या मार्गाने जायलाच पाहिजे का, हे आंधळेपणानं चालणार नाही. तर अशी गंमत आहे. पण तुकाराम होणं एवढं सोपं नाही, एवढं मी सांगतो. त्याच्या वेदना त्रास मी जवळून पाहत आलेलो आहे आणि त्याचा त्रास मला जेवढा कळेल तेवढं दुसऱ्या कोणालाही कळणार नाही. आम्ही एकत्र आलो तर फार कमी बोलतो, पण मोजकं आणि महत्त्वाचं तेवढं बोलतो आणि गरजेनुसार बोलतो. ही अशी त्याची कारकीर्द चालतच राहणार आहे. हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये बऱ्याच देदणका आहे, याच्यामध्ये अगदी बऱ्यापैकी आहे. पण स्ट्रगल आणि त्रास काय असतो त्याच्यात तुम्हाला कळेल. ह्या पुस्तक वाचून आपणही त्यांच्या हळूहळू पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करावा. आणि शफी पठाण, इरा प्रकाशनचे, तांदळे फॅमिली, जे साहित्यिक पठारे साहेब, सर्वपरिचित आपले खांडेकर साहेब यांनी त्यांचा अमोल वेळ दिला त्याबद्दल मुंडे कुटुंबातर्फे मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.